दंडवत हो. आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आपण उपदेश घेतल्यानंतर अजून कुठले कुठले काही कार्य आपण करणं आवश्यक आहे हा विषय आपण बघतो आहोत. उपदेश घेतल्यानंतर जसं आपण दुसऱ्या सत्रामध्ये बघितलं की नामस्मरण केलं पाहिजे, देवपूजा वंदन सेवादास्य केलं पाहिजे, पण यासोबतच ज्ञानस्तर जो आहे तो ज्ञानस्तर पण आपण आपला वाढवला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही ज्ञान घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या संदर्भातली विश्लेषणात्मक माहिती कधीच मिळणार नाही. मग ते तुमची परिस्थिती तशी असते की मग हे आले की ते वेगळा विधी सांगतात, ते आले की वेगळा विधी सांगतात, मग आम्ही नेमका कुठला विधी करायचा हा प्रश्न तुम्हाला का असतो? कारण की तुमच्याकडे ज्ञान नसतं. त्याच्यामुळे जसं की एक रस्ता आहे, त्या रस्त्याचं ज्ञान तुम्हाला, हा रस्ता कुठे जातो, कुठल्या गावाला जातो, हे जर का तुम्हाला पक्का माहिती असेल तर तुम्हाला कोणी किती कन्फ्यूज केलं, किती संदेहात टाकलं तरी संदेह तुम्हाला निर्माण होणार नाही. तुम्हाला पक्का माहिती आहे की हा रस्ता कुठल्या गावाला जातो, कारण तुम्हाला त्याचं ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञान हे प्रत्येक कार्याचं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्ञान काढायचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे, भक्तीचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे, आणि वैराग्य जे करतो आपण त्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. प्रत्येक कार्याचं ज्ञान हे असणं गरजेचं असतं. जसं ज्ञान काढत असताना काय आपल्याला विचारायचं आहे याचं सुद्धा एक तारतम्य असलं पाहिजे. म्हणजे ज्याच्यामुळे आपला पंथ प्रवास जो आहे, पंथ प्रवासाचा जो काही भाग आहे तो आपला वाढला पाहिजे, ज्ञानस्तर त्यातलं वाढलं पाहिजे. आणि ते ज्ञानस्तर वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने ज्ञान काढता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मग आपल्याला सूत्रपाठ आहे किंवा लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र यामध्ये स्वामींनी निरूपण करत असताना प्रसंगोचित स्वामींनी दृष्टांत सांगितले, प्रसंगोचित स्वामींनी लीळा सांगितलेल्या आहेत, निरूपण केलेलं आहे. प्रसंगोचित स्वामींनी वचनांचं सुद्धा विश्लेषण जे आहे ते त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक स्तराच्या जीवासाठी आणि प्रत्येक प्रसंगोचित प्रसंग काय उभा आहे त्यानुसार स्वामींनी आपलं निरूपण केलेलं आहे. मग यामध्ये जे कनिष्ठ प्रकारचे, जे कनिष्ठ बुद्धीचे म्हणा, किंवा ज्यांना एकदम वचनाद्वारे सांगितल्याने लगेच लक्षात येत नाही, मग त्यांना स्वामींनी दृष्टांत दिले. जसं माहिमभट्टासारखी व्यक्ती आहे, यांना थोडकं जरी सांगितलं तरी त्यांना लगेच तो विषय समजतो. परंतु काही मंडळी अशी आहेत की त्यांना ते सांगून त्याचं निरूपण करावं लागतं त्या संदर्भात, पण निरूपण करूनही नाही समजत, मग त्याचं त्यांना उदाहरण द्यावं लागतं. स्वामींनी जे अशा पद्धतीचे जे आहेत, म्हणजे जशा पद्धतीचे आहेत तशा पद्धतीचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे. मग प्रसंगोचित स्वामी दृष्टांत सांगितले. म्हणजे 114 दृष्टांत आपल्याकडे आता प्रचलित आहेत. सूत्रपाठाच्या ग्रंथामध्ये शेवटच्या टप्प्यात ते 101 ते 114 दृष्टांत आपल्याला वाचायला मिळतात. आणि त्या माध्यमातनं दृष्टांत सांगितलेला आहे, म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगितली स्वामींनी, आणि त्याद्वारे स्वामींनी काय केलेलं आहे, त्याचं आपल्याला त्यातनं तत्वज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दृष्टांत आणि त्याचं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाच्या माध्यमातनं जे सारांश आहे, तात्पर्य अर्थ आहे आणि सिद्धांत आहे ज्ञानाचा, तो त्यामध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकारे हे दृष्टांत झाले. आणि वचन म्हणजे स्वामींनी सांगितलेले संदेश आहेत. असे एकूण 1050 सूत्र म्हणतात. मोजता तुम्ही 1238 ते सूत्र स्वामींची वचनं स्वामींचे आहेत. तर त्या वचनांच्या माध्यमातूनच काय होतं
की आपलं आचरण आपलं काय आहे हे आपल्याला माहिती तर पडतंच, परंतु आपला ज्ञानस्तर जो आहे तो वाढत राहतो. एरवी आपल्याला विविध प्रकारचे पारायण सांगितलेली जातात. आता ती पारायण जी आहे ती सहेतुक प्रकारामध्येच ते केल्या जातात. आपण जे कार्य करतो देवाच्या ठिकाणी ते दोन प्रकारचे करतो, एक सहेतुक आणि निर्हेतुक. सहेतुक म्हणजे तुमचं काहीतरी काम अडलेलं आहे, त्या निमित्ताने देवाला तुम्ही खेटी नवस जाप्य करता आणि त्या निमित्ताने पंगत करता, जे काय विडावसर करता, हे सगळं सहेतुकामध्ये गेलं. दुसरं आहे निर्हेतुक, ज्याला निष्काम कर्मयोग म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. म्हणजे कुठल्याही कर्माची अपेक्षा न ठेवता आपलं जे कार्य आहे, आपलं जे विधी आहे, देवाप्रती आवडीपूर्वक ते करायचं आहे. एरवी आपण देवाला विडा ठेवतो कशासाठी, आमचं काम झालं पाहिजे म्हणून, परंतु त्या व्यतिरिक्त कुठलाही हेतू न ठेवता एक सहज आपण भेटीला आलो म्हणून तो विडा ठेवणं, किंवा एखादी पंगत करतो आपण की काहीतरी आमचं कार्य होऊ द्या किंवा झालं म्हणून ते पंगत करत असतो, त्यापेक्षा ती पंगत किंवा ते अन्नदान निर्हेतुक प्रमाणामध्ये ते केलं गेलं पाहिजे. कुठलाही हेतू न ठेवता, दृष्टपर हेतू न ठेवता ते जे अन्नदान असेल किंवा कुठलीही क्रिया असेल ही निर्हेतुक म्हणजे निष्काम कर्मयोगाच्या भावनेने ते केल्या गेलं पाहिजे. मग तुम्ही जे करताय आता सहेतुक जे करता, सहेतुकाचं दृष्टपर फळ मिळतं आणि ते खर्च होऊन जातं, ते तुम्हाला नंतर उपयोगी पडणार नाही. आणि निर्हेतुक जे केलं जातं त्यामधनं जी निष्पत्ती होते, त्याच्यातनं जे काही गोमट प्राप्त होतं, हे आपल्याला आत्ता त्याचं काही मिळत नाही, पण पुढे त्याचा उपयोग आपल्याला मोक्ष मार्गासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून अशा दोन प्रकारच्या क्रिया सुद्धा आपण ईश्वराच्या ठिकाणी करत असतो. तर आपल्याला अधिकाधिक निर्हेतुक भावनेने क्रिया करण्याचा वाहो आपला ठेवला पाहिजे. आपण स्थानाला किंवा मंदिरात कधी जातो जेव्हा काहीतरी आपलं आडलं नडलेलं असतं तेव्हाच. त्याच्या व्यतिरिक्त आपण कधीही असं सहजपणे जाणं जे असतं ते केलं पाहिजे. सहजपणे मार्गमंडळींना भेटीला गेलं पाहिजे, अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. तिथे जाऊन काय केलं पाहिजे की पोथीपान ऐकलं पाहिजे, तिथलं निरूपण ऐकलं पाहिजे, तिथे सेवादास्य असतं ते आपण ते केलं पाहिजे. म्हणजे याच्यामुळे काय होतं की तुमची योग्यता वाढते. योग्यता वाढली की तुम्हाला परमेश्वर मग काहीतरी देण्यासाठी म्हणून तुमची जी योग्यता वाढलेली असते, आता आपली योग्यता नसते, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान ऐकायलाच मिळत नाही आणि ऐकायला मिळालं तर ते लक्षात राहत नाही, लक्षात ठेवलं तर ते एरवी वेळेवर आठवत नाही परत. म्हणून आपली जर का योग्यता आपण वाढवली तर परमेश्वर सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याला काहीतरी जर का द्यायचं असेल तर त्यांना सुद्धा ते द्यायला सोपं जातं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने सुद्धा आपला ज्ञान प्रवास जो आहे तो आपण वाढवत नेला पाहिजे. यासाठी आपल्याला सेवादास्य कसं केलं गेलं पाहिजे, जे सेवादास्य करण्याचं पण एक वेगळं ज्ञान आहे. एरवी तुम्ही म्हटले असं काही नाहीये की सेवादास्य तर एरवी समजतंच आम्हाला, पण सेवादास्यांमध्ये सुद्धा सेवादास्य हा विधी आहे, पण विधीमध्ये सुद्धा अविधी घडण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला वाटतं आपण स्नान करून आलो, आपण मार्गात भेटून आलो, परंतु तिथे गेले हा तुम्ही तुमचा विधी झाला, परंतु तो विधी करत असताना कधी कधी काही गोष्टी अविधीजनकही होत असतात. म्हणजे योग्य करताना अयोग्य गोष्टी पण घडतात. जसं साधू संतांची सेवा आपण करतो, मार्गात गेलो, परंतु त्या सेवेमध्ये त्यांना लात लागली, आपली पाय लागला, किंवा त्यांच्या पट्टीला, त्यांच्या आसनाला पाय लागला, असं काहीतरी झालं, किंवा साधूंनाच आपण काहीतरी काम सांगून टाकलं. म्हणजे हे छोटे छोटे दोष निष्पत्ती ही पुढे जाऊन मोठ्या दोषांना काय करते, आमंत्रण देत असते. म्हणून विधी करताना आपण स्थानवंदन करायला गेलो, स्थानवंदन केला हा विधीच झाला, परंतु तो विधी करत असताना आपण एखाद्याला ढकलून पुढे गेलो किंवा स्थानवंदन केलं पण तिथली लीळाच आपण आठवली नाही, तिथे स्मरण आपण केलं नाही, दंडवत घातले नाही, तिथे घाईघाई केली, किंवा तिथे जाऊन सुद्धा आपण घरच्यांचीच आठवण काढत बसलो, तिथे देवाची आठवण स्मरण आपण केलं नाही. म्हणजे विधी करताना त्या ठिकाणी अविधी झाला. म्हणजे हा अविधी पण आपण टाळणं जे आहे ते गरजेचं आहे.
आणि म्हणून हे सगळं जे आहे, विधी कसा केला पाहिजे, अविधी कसा टाळला पाहिजे, हे केवळ तुम्हाला ज्ञान तुमचा स्तर वाढला तरच तुम्हाला ते आपोआप कळेल. मग ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मला विचारायची गरज नाही. तुम्हाला स्वतःला सुद्धा विचार करता आला पाहिजे की म्हणजे हे कसं असेल. मग तुम्हाला त्या संदर्भातलं वचन आठवेल की हे वचन इथे सांगितलेलं आहे. जसं की आता समजा तुम्ही प्रत्येक गोष्ट असं समजा विचारता मला, परंतु आता तुम्ही कधी हे विचाराल का बाबा ते आम्हाला एका ठिकाणी भांडायला जायचं, तर भांडलं तर चालेल का तिकडे जाऊन? तुम्हाला मला विचारायची गरज नाही, कारण तुम्हाला जर का वचन माहिती असेल. कुठलं वचन आहे ते? भांडते दोघे अन्यायी असं वचन आहे. जे भांडणारे दोघेही व्यक्ती कसे असतात? चुकीचेच असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर वाद निर्माण करणं, तुम्ही म्हटलात आम्ही तर सत्य मांडतो आहोत, पण सत्य जरी मांडत असाल तर ते सत्य संवादाने मांडा, विसंवादाने ते मांडू नका. जे तुम्हाला योग्य सांगत आहात ते सुद्धा पद्धतशीरपणे सांगता आलं पाहिजे. आपण कधी कधी लहान मुलांना पण चांगलं सांगताना पण ओरडून सांगतो, त्याच्यावर एकदम रडून म्हणजे त्याला ओरडून त्याला सांगत असतो, चिडून सांगत असतो. म्हणजे जर का योग्यच सांगत आहात ते ओरडून आणि चिडून सांगायची गरज नाही. ते संवादाने पण तुम्ही सांगू शकता, समजावून पण तुम्ही सांगू शकता. आणि मग समोरचा तो ऐकत नाहीये, मग त्याला त्या परिस्थितीमध्ये त्याला सोडून द्यायचे. मग त्याला सांगून काही त्याचा उपयोग नाही. जसं एखादा मद्यपान करणारा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही किती सांगितलं समजावून की मद्यपान करू नका, पण तो जर का ऐकत नसेल तर मग त्याला त्याच्या परिस्थितीत सोडून द्या. त्याच्यासोबत भांडण करत बसू नका, वाद घालत बसू नका. एक विशिष्ट मर्यादेपर्यंत एखाद्याला तुम्ही सांगू शकता, त्याच्यानंतर ते बंद करा सांगणं. आणि जर का तिथे तुमचा विसंवाद होत असेल, म्हणजे भांडण होत असेल, तर तो तर चुकीचा आहेच, पण तुम्ही सुद्धा चुकीच्याच पद्धतीने काय करत आहात, त्याला सांगत आहात. तुमची सांगण्याची जी पद्धत असेल किंवा तुमचं पुन्हा पुन्हा सांगणं असेल ते सुद्धा चुकीचं ठरतं. म्हणून विसंवाद हा झाला नाही पाहिजे, नेहमी संवादच झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे जे ज्ञान आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचं तुम्हाला आपोआपच कळेल जेव्हा तुमची वचन पाठांतर असतील. वचन पाठांतर असले की प्रत्येक ह्याचं तुम्हाला ज्ञान मिळतं. जसं आता तुम्ही मला विचारता, मी कोणाला विचारतो? मी जेव्हा काही कार्य करत असतो तेव्हा काहीतरी चुकत असतं, त्यावेळेस मला वचन आठवतं, अरे हे वचनात असं सांगितलं म्हणजे हे असं नाही केलं पाहिजे. किंवा मी काहीतरी योग्य करत असेल तर ते योग्य अजून योग्य कसं होईल, तर त्यासाठी मला स्वामींचं वचन एखादं आठवतं आणि ती क्रिया अजून योग्य प्रकारे केल्या जाते. त्याच्यातल्या अयोग्य गोष्टी टाळल्या जातात, विधिरूप गोष्टी केल्या जातात, अविधिरूप गोष्टी टाळल्या जातात. ते सगळंच्या सगळं वचनांच्या माध्यमातनं मार्गदर्शन करत असतात. वचन हे जे आहे, जे स्वामींनी सांगितलेलं आहे, की तर स्वामी तर आपल्या सोबत नाहीये प्रत्यक्ष, पण स्वामींची जी वचनं आहेत ती आपल्याला संविधानाचं महत्व जे आहे त्या वचनांच्या माध्यमातून कळतं. आणि आता सध्या वचनाचं संविधान आता आपल्याला आहे. स्वामी नाहीयेत, पण स्वामींनी सांगितलेली वचनं आपल्या सोबत आहेत. ती वचनं आपल्याला काय करणार आहे, स्वामींपर्यंत पोहोचवणार आहेत. कारण की स्वामींनी सांगितलेली जी काही वचनं आहेत त्याचं जर का आपण आचरण केलं तर आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होत जातं, आपले विचार शुद्ध होत जातात, आपला आचार शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि मग अशा प्रकारे आपण योग्य आचार विचार जर का केला तर आपली योग्यता वाढते, आणि योग्यता वाढली की आपण तेवढं परमेश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, वचनं किती आहेत, काय आहेत, कुठली वचनं आहेत, वचनांमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपल्याला त्यात जाणून घ्यायचं आहे. जसं पूर्वी प्रकरण आहे, 9 प्रकरणं तुम्ही बघितली असेल सूत्रपाठामध्ये. पूर्वी प्रकरणामध्ये येतं, म्हणजे त्याच्यामध्ये स्वामींनी एक जे विश्लेषण सांगितलेलं आहे, तर ते सांगितलं की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचिजेना. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे करणे म्हणजे कुणाच्याही कर्तृत्वामुळे किंवा कुणासाठीही जे तुम्ही कर्तृत्व करता, एखाद्याचं सेवादास्य करता वगैरे, किंवा देवतेंची भक्ती करता, किंवा प्रपंचाचं जे काही देखरेख तुम्ही करता, प्रपंच कमवता तुम्ही,
या कशाही मुळे तुमची दुःखापासून मुक्तता होत नाही. आता हे स्वामींनी वाक्य सांगून ठेवलेलं आहे. माहीम भट्टांना हे सांगितलंय स्वामींनी डोमेग्रामला. हे वाक्य असं आहे, हे वाक्य स्वामींच्या काळात जरी वाचलं, मधल्या काळात वाचलं किंवा आत्ताच्या काळात आपण वाचलं, तर त्या वाक्याची प्रचिती आपल्याला अशी येऊन जाते की बरोबर सांगतात स्वामी. अर्थात परमेश्वर कधी चुकीचं सांगत नाही, पण त्याची प्रचिती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला ते खरं वाटत नाही. मग स्वामींनी जे सांगितलेलं आहे की सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे करणे, कवन या पदामध्ये जीव देवता आणि प्रपंच येतात. परमेश्वर घ्यायचा नाही. जीव देवता आणि प्रपंचाचं कितीही तुम्ही सेवादास्य केलं तरी तुमची दुःखापासून मात्र मुक्तता होत नाही. जसं एखाद्या जीवाची कितीही सेवा करा तुम्ही, परंतु तो जीव कधी ना कधी तुम्हाला काय करेल, दुःख हे देणार. जसं आपण मुलाबाळांचं करतो एवढं, पण कधीतरी एक वेळ अशी येते की ते मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. म्हणजे तो हे वाक्य आई वडिलांसाठी जास्त दुःखदायक असतं. म्हणजे कधी ना कधी ते दुःख प्राप्त होत असतं. म्हणजे आपल्याला आपले जे नातलग असतील की आपले ओळखीचे असतील, मित्रमंडळी असतील, यांच्या माध्यमातून कधी ना कधी आपल्याला दुःख हे प्राप्त होत असतं. आज नाही प्राप्त झालं तर उद्या कधीतरी होईल. म्हणजे कोणाचं कितीही केलं तरी शेवटी कधी ना कधी ती व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून दाखवते. आणि आपण जर का म्हणालो एवढे दिवस तर तुमच्यासाठी केलं आम्ही, ते म्हणतील का मग उपकार केले का, हे पण ते बोलून दाखवतील आपल्याला. हा अनुभव येतो. असा अनुभव तुम्हाला आला जरी तरी तुम्ही दुःखी व्हायचं नाही. का नाही व्हायचं? कारण की देवाने आधीच सांगून ठेवलेलं आहे की जीवाची किती सेवा केली तरी तुम्ही दुःख मुक्त होत नाही. आणि उलट त्यांच्याकडनं तुम्हाला दुःख मिळू शकतं हे देवाने आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही कारण नाही. हवामान खात्याने जर का सांगितलं की आज संध्याकाळी पाऊस येणार आहे आणि आला तर त्याच्याबद्दल दुःख वाटायचं काही कारण नाही. कारण आपल्याला आधीच ते माहिती आहे येणार आहे, तर त्या तयारीमध्ये आपण असलं पाहिजे. जीव आहे म्हणजे तो दुःख हे देणारच आहे हे आपण जाणून असलं पाहिजे. जसं आता आपण लाईट वापरतो तर त्याचं महिन्याच्या शेवटी बिल येणारच आहे की, मग त्या हिशोबानेच आपण राहिलं पाहिजे की आपण एवढी लाईट जर का वापरतोय तर एवढं तरी बिल आता येणार आहे आपल्याला. आणि जर का तेवढं बिल आलं तर त्याच्याबद्दल दुःख असलं नको पाहिजे, आश्चर्य पण नको पाहिजे. जे आलं ते स्वीकारलं पाहिजे, कारण की ते आपण काय केलेलं जोडलेलं आहे. जसं जे दुःख आहे हे दुःख सगळं आपण जोडलेलं आहे म्हणून ते आपल्याला मिळतं. जसं तुम्ही लाईट वापरली म्हणजे ती जोडली, तुम्ही ते दुःख जोडून घेतलंय. बिल भरायचं दुःख हे जोडून घेतलं आपण महिनाभर, आणि त्याच्यानंतरच आपल्याला महिन्याच्या शेवटी ते दुःख मिळणार आहे. लाईट बिल येणं म्हणजे काही सुखदायक नाही आहे, दुःखदायकच आहे ते. त्याचं ते बिलचा आकडा बघून आपल्याला वाटतं अरे बापरे एवढे पैसे भरायचे तर, म्हणजे दुःख होतच. पण ते जोडलं कोणी? आपणच जोडलंय. आपण लाईटच नाही घेतली घरात तर लाईट बिल येणारच नाही. लाईट बिल पण येणार नाही, पैसेही भरायला लागणार नाही. सुखदायक आहे सगळं ते, परंतु आपल्याला लाईटची गरज आहे. मग जर का त्या गोष्टीची आवश्यकता आहे, ती गोष्ट आपण उपयोगात आणतोय, तर त्याचं बिल सुद्धा आपल्याला मिळणारच आहे. मग त्याच्यात दुःख असण्याचं काय कारण आहे? अशा प्रपंचामध्ये राहताना कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या आपण काय करत असतो, जोडत असतो, आणि जोडल्यामुळे त्याच्याबद्दलचं सुख किंवा त्याच्याबद्दलचं जे दुःख आहे ते तुम्हाला मिळत असतं. आणि जे मिळालेलं दुःख किंवा सुख असतं ते स्वीकारायचं असतं. तुम्ही म्हटले की बाबा आज स्वयंपाक बनवायचा नाही, आज बाहेर जायचं जेवायला कुठे हॉटेलमध्ये. मग आता घरचं तर सगळा ताण तुमचा संपला, स्वयंपाक बनवायचा नाही, भांडे घासायचे नाही, वाढायचं नाही, काय नाही, एकदम आरामात तिथे जायचं आणि आईचं ऑर्डर द्यायची आणि ते मिळणार आहे. मग जे मिळेल आपण खाणार पिणार वगैरे, ते काही सुखदायक आहे का? तुम्हाला स्वयंपाक बनवायला लागला नाही एवढंच सुख आहे, बाकी शेवटी दुःख तुम्हाला भेटणारच आहे. ते सगळं त्याचं आटोपलं जेवण खावण की ते बिल आणून देणारच आहेत ते. मग आता दुःख व्हायचं काही कारण आहे का? कारण की आपणच जोडलंय, आपणच म्हटलं तोंडाने की नाही आज बाहेरचं जेवायचं, मग त्याचं बिल येणारच आहे. तुम्ही जे जोडलं त्याचं बिल तुम्हाला शेवटी भेटतं. कधी कधी जे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही किंवा त्याचा आपण त्याचा विचार करत नाही, ते खरोखर दुःख आपल्याला का भेटलं असेल,
याचा विचारच आपण कधी करत नाही. तुम्ही जर का योग्य अन्न खात आहात तर तुम्हाला कधीच ऍसिडिटी होणार नाही. तुम्हाला ऍसिडिटी झाली लगेच समजायचं की आपण काल तेलकट खाल्लं त्याच्यामुळे आज आपला त्रास झाला. म्हणजे तुम्ही अयोग्य आहार घेतल्याशिवाय तुमची तब्येत बिघडत नाही. तुम्ही अयोग्य वर्तन केल्याशिवाय किंवा अयोग्य कार्य केल्याशिवाय तुमच्या आयुष्यात कुठलं कधी काही वाईट होऊ शकत नाही. काही गोष्टी वाईट आपण मागच्या जन्मात करून ठेवलेल्या आहेत, काही याच्या आधी केलेले आहेत, काही आत्ता सुद्धा आपण करतो आहोत. याच्यामुळे तो वाईटपणाचा जोड आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर का जे चांगलं केलेलं असेल तर चांगल्याचं पण फळ आपल्याला मिळतं, नाही मिळत अशातला भाग नाही. परंतु आपल्याला जास्त करून वाईटाचं जास्त आपण हे करतो, विचार करतो की वाईट का झालं. परंतु चांगल्या पण गोष्टी त्याच वेळी होत असतात, त्याचा विचारच आपण कधी करत नाही. म्हणजे कधी कधी संकट आल्यानंतर एखादी व्यक्ती आपल्याला वाटतं की मदत करणार आपल्याला आणि आपण त्यांच्याकडे मदत मागतो आणि तो मदत देत नाही, मदत करत नाही. आपल्याला खूप राग येतो आणि त्यावेळी दुसरी व्यक्ती आपल्याला मदत करते. मग आपल्याला हे वाटतं की बघा ह्या माणसाने मदत केली पण त्यांनी मदत केली नाही. आपण जास्त ते बघत असतो की त्यांनी मदत केली नाही, त्यांनी मदत केली नाही. परंतु तुम्हाला मदत मिळाली नाही का? मदत ह्याच्याकडनं नाही मिळाली पण त्याच्याकडनं मिळाली की नाही? कुठून तरी तुम्हाला मदत मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला सहाय्य होत असतं, आपल्याला मदत मिळत असते. परंतु आपण मदत मिळाल्याचा विचार कमी करतो आणि मदत नाही मिळाल्याचा विचार जास्त करत असतो. दुःखाकडे जास्त आपलं लक्ष असतं. म्हणजे आता कुठल्याही व्यक्तीला विचारला कसे तब्येत वगैरे, पाय खूप दुखतात माझे, आता त्यांनी त्याच्या वयाचा विचार करता हे बोललंच नाही पाहिजे. जर का त्यांचं वय जास्त आहे तर त्यांचे पाय वगैरे हे ते दुखणारच आहे, पाठ दुखणारच आहे, उठता बसता त्रास होणारच आहे. त्यांनी याचा त्रास मानून नाही घ्यायचा. उलट एवढ्या दिवस आपण हे शरीर उपयोगात आणलं, आता ते हळूहळू काय होणार आहे. अशी गाडी घेतो आपण, काही वर्ष वापरल्यानंतर ती खराब व्हायला लागतेच, ते आपण ऍक्सेप्ट करतोच की नाही. तसं हे शरीर सुद्धा ते हळूहळू कसं होणार आहे, कमजोर होत राहणार आहे. तर त्याचं दुःख वाटून घ्यायचं नाही, त्याच्यासाठी तयारीत राहायचं. आता मला म्हातारपण येणार आहे, हे दुखणे आपल्याला होऊ शकतात, तर त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. तुम्ही एकदा जर का तयार असलात तर तुम्हाला त्या गोष्टीचं दुःख कमी होत असतं. तुम्ही आधीच जर का हिशोब केलेला असेल की एवढा एवढा खर्च होऊ शकतो आणि तेवढा जर का झाला तर आपल्याला आनंद झाला पाहिजे की मी जेवढा अंदाज केला तेवढा खर्च झाला बरोबर, त्याचं दुःख नसलं पाहिजे. आणि म्हणून कधीही परिणामाचा जो विचार आहे तो आधीच केला पाहिजे की असं असं झालं तर असं असं होऊ शकतं, हा विचार आधीच करून ठेवायचा. म्हणजे जर का दुःख झालं तर त्याचा त्रास जास्त आपल्याला होत नाही. म्हणून या सृष्टीमध्ये जेवढे काही चेतन पदार्थ आहेत, जे जीव आहेत, मनुष्य देहातले जीव असतील वगैरे, हे सगळे जीव जे आहेत, किडामुंगी मधले जे जीव असतील, हे आपल्याला त्रास देण्यासाठी आहेत बहुतांशी. काही लोक चांगलं करण्यासाठी पण आहेत, परंतु यांच्या माध्यमातून आपल्याला दुःखच जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सवणे करणे म्हणजे जीवाची किती सेवा करा तरी दुःख मिळणार. देवतेचं किती पण तुम्ही एखादं साधना केली, एखादं फळ देवतेचं मिळालं जरी तरी त्याचं सुद्धा एक लिमिटेशन आहे की जर का तुम्ही कलियुगातल्या देवतेंच्या साधनाचं आचरण केलं आणि फळ मिळालं तर ते फळ 1000 किंवा 10,000 वर्षाचंच असतं. त्याच्यानंतर परत या पृथ्वी तलावर यावं लागतं. तुम्हाला भीष्म पितामह माहिती आहेत महाभारतातले, हे म्हणजे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं त्या काळातलं. परंतु हे कुठून आले तिथे, तर हे होते स्वर्ग लोकामध्ये, अंतराळ देवतेच्या त्या विभागामध्ये ते होते. आणि 8 वसू आहेत ते वाद्य वाजवणारे, त्यापैकी हे एक होते. आणि त्यांना त्यावेळेला शाप दिला महादेवाने, आणि ते शाप दिल्यामुळे तिथे जे फळ भोगत होते तिथून त्यांना पृथ्वी तलावर यावं लागलं. ते देवता फळामध्ये तुम्हाला तिथून कधीही पतन व्हावं लागतं. देवता फळाचं एक लिमिटेशन आहे. कर्मभूमीच्या देवतेंचं जर का तुम्ही आचरण केलं तर 1 ते 10,000 वर्षच तुम्हाला फळ मिळेल. द्वापर युगातल्या देवतेंचं जर का साधना तुम्ही आचरल्याने जर का फळ मिळालंच तर ते किती वर्षाचं मिळेल,
10,000 ते 1,00,000 वर्षाचं मिळेल. त्रेयुगातल्या देवतांचं जर का फळ साधन जर का आचरलं, त्याचं फळ जर का मिळालं, तर ते फळ किती वर्षाचं मिळेल? 1,00,000 ते 10,00,000 वर्षाचं मिळेल. आणि जर का कृतयुगातली जी माया आहे तिच्या त्या साधनाचं जर का आचरण केलं आणि जर का फळ मिळालं, तर ते कमीत कमी 1 कोटी ते 10 कोटी वर्षपर्यंतच फळ मिळतं. एकदा 10 कोटी किंवा 1 कोटी वर्ष झाले की तिथून परत आपलं पतन होणार आणि परत आपण या पृथ्वी लोकावरच येणार. मग आपल्याला असं पाहिजे का? परत फळ मिळणं आणि फळातनं परत पतन होणं, असं फळ तुम्हाला पाहिजे का? आपल्याला जे फळ पाहिजे ते कायमस्वरूपी असलं पाहिजे. तिथून परत आपल्याला इकडे येण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. मग असं जे फळ आहे ते कुणाचं आहे? ते जीवाचं पण नाही आहे, ते देवता फळ साधनाचं पण नाही आणि प्रपंचाचं सुद्धा नाही आहे. प्रपंच सुद्धा कसं आहे? तुम्हाला दुःख देणारं आहे. आपण कितीही प्रॉपर्टी जमवली म्हणजे ते सुखदायक आहे का? तुम्हाला काय वाटतं की आता जे काही श्रीमंत लोक आहेत जगाच्या पाठीवर, ते सगळे सुखी आहेत का? ते कोणी सुखी नाहीत. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सुखी आहात. ते जास्त दुःखी आहेत. तुमचं नुकसान होतं 100 रुपयाचं, 1,000 रुपयाचं. त्यांचं नुकसान अब्जावधीमध्ये नुकसान असतं, कोट्यावधीमध्ये त्यांचं नुकसान असतं. आपल्यापेक्षा जास्त ते दुःखी आहेत. आपल्यापेक्षा जास्त स्पर्धा युगामध्ये ते जगत आहेत की त्यांना जास्त भीती असते की माझा व्यवसाय मागे पडेल, माझी कंपनी मागे पडेल, बाकीचे पुढे जातील. सतत त्या टेन्शनमध्ये त्यांना राहावं लागतं. योग्य वेळी जेवण मिळत नाही, योग्य वेळी काही आराम नसतो, योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी त्यांना करायला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसते. अशा प्रकारे ते श्रीमंत लोक जे आहेत ते जास्त दुःखी आहेत. उलट म्हणजे कितीही प्रॉपर्टी मिळवली, कितीही संपत्ती मिळवली, कितीही तुम्ही जमीन घेतली, तरी तुम्ही दुःखमुक्त होत नाहीत. जसं आपलं अंगण जर का एवढंच आहे, घराच्या बाहेर नुसतं डोकं जरी पूर्ण अंगण दिसतं आपल्याला, व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे अंगण. पण जर का आपली जमीन पूर्ण गावभर असेल तर असं नुसतं बघितल्याने अख्खी जमीन दिसेल का? तुम्ही एक भाग तुम्ही बघाल जमिनीचा, पण दुसऱ्या भागात काय चालू आहे तुम्हाला माहिती नाहीये. तिसऱ्या भागात काय चालू आहे, चौथ्या भागात काय चालू आहे, सगळं एकाच टायमाला तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला वाटेल की शेतात आमच्या ठिकाणी हे लावलंय ते बरोबर आहे की नाही. तुम्ही जाईपर्यंत इकडेचं नुकसान होऊ शकतं किंवा नुकसान होताना तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे जेवढी जास्त व्यापक जागा तेवढं जास्त व्यापक दुःख तुमचं असणार आहे. आणि म्हणून या दुःखापासून जर का मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? एके परमेश्वरे विना, म्हणजे एका परमेश्वराशिवाय तुम्हाला त्यातनं कोणी दुःख मुक्त करू शकत नाही. काल या संदर्भातले दुसऱ्या सत्रामध्ये आपण काही उदाहरणं बघितले की परमेश्वराला शरण जावं लागतं. आणि कोण कोण परमेश्वराला शरण गेलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे की दुःख प्राप्त होण्याआधीच परमेश्वराच्या शरण आपल्याला जायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक तर दुःख प्राप्त होणार नाही हे एक, किंवा दुःख प्राप्त झाल्यानंतरही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही हे दुसरं. म्हणजे काही लोकांना एखादा आजार झाला, शुगर झालं, तर शुगर झाल्यानंतर ते लोक त्याच टेन्शनमध्ये असतात, मला शुगर झाली, शुगर झाली, शुगर झाली, शुगर झाली. पण काही लोक जे असतात ते काय करतात, त्याचं टेन्शन घेत नाही. काही लोकांना कॅन्सर होतो तरी त्याचं ते टेन्शन घेत नाहीत. ते काय करतात, पॉझिटिव्ह विचारांनी जगतात आणि जास्त आयुष्य जगतात. काही काही लोक काहीतरी वर्ष जगतात, काही लोक जे टेन्शन घेतात ते काही महिने जगून मरून जातात. पण काही लोक जास्त वर्ष जगतात कारण की ते पॉझिटिव्ह विचार करतात, स्वीकारतात त्या आजाराला आणि त्या आजारामध्ये खंबीरपणे आयुष्य जगतात. त्याचं टेन्शन किंवा त्याचं बाऊ करून बसत नाहीत. म्हणजे काय आहे की त्यांच्याकडे ज्ञानस्तर असल्यामुळे त्यांना त्या संकटाला कसं सामोरे जायचं आहे हे त्यांना माहिती आहे. त्याचं ते जास्त जे काही आपण बाऊ करतो किंवा जास्त प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेतो आपण, तर त्याच्यामुळे जास्त आपण खचत जातो. हे कशामुळे होतं? हे अज्ञानामुळे होतं. अज्ञान जर का असेल तर तुम्हाला जास्त दुःख असतं आणि ज्ञान जर का असेल तर जे काही दुःख प्राप्त झालं त्याच्याविषयी आपल्याला
तो एक स्वतःला समजून घेण्याचा भाग आपल्याकडे आपोआप तयार होत असतो. जसं एखाद्याला समजून सांगावं लागतं, पण जे बघा ज्ञानी व्यक्ती आहेत, अधिकरण आहेत, ते आपलं दुःख, स्वतःचं दुःख सगळ्यांकडे मांडत असतात का? त्यांच्याकडे सगळे जाऊन आपलं दुःख सांगतात, पण ते कोणाकडे आपलं दुःख सांगतात का? त्यांना पण काहीतरी त्रास होतोच, त्यांनाही काहीतरी दुःख असतं, पण ते दुःख झेलण्याची, ते दुःख भोगण्याची पूर्णपणे तयारी त्यांची असते आणि देवाच्या भरोशावर सगळं ते करत असतात. त्याच्यामुळे होतं काय की त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत नाही, त्रास ते करून घेत नाहीत आणि त्याच्यामुळे अधिकरण नेहमी तुम्हाला प्रसन्न दिसतात. कारण की त्यांच्याकडे ज्ञान स्तर आहे आणि तो ज्ञान स्तर काय होतो की त्यांना मार्गदर्शन करत राहतो, सतत मार्गदर्शन करतो. जसं लहान मुलगा आहे, तो काळोखामध्ये जर का चुकला की लगेच तो काय करायला लागतो, रडायला लागतो, लगेच तो घाबरून जातो. पण मोठा व्यक्ती असतो, तो जरी चुकला तर तो रडत बसत नाही. तो बघतो की हा रस्ता आहे, हा रस्ता, ही दिशा इकडे जाते, म्हणजे हा रस्ता इकडे जात असेल, तो विचार करतो. कारण की त्याच्याकडे त्या लहान मुलापेक्षा जास्त ज्ञान आहे. त्याच्यामुळे तो त्या संदर्भामध्ये शांतपणे विचार करून मग प्रवास करतो आणि तो योग्य ठिकाणी पोहोचतो. अर्थातच तो घाबरत नाही, टेन्शनमध्ये येत नाही. पण तेवढंच जर का लहान मुलगा आहे, म्हणजे अज्ञान आहे, तर तो जास्त त्याच्यामध्ये घाबरतो आणि स्वैरभैर होतो. जर का आपल्याकडे ज्ञान असेल तर आपला हा जो काही दुःख जो भाग आहे की उगाचच आपल्याला एखाद्या गोष्टीचं दुःख होत राहतं, उगाचच एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतो आपण. जसं ते असतं की शहरामध्ये पाणी समजा कधी नाही आलं की ती एखादी बाई दिवसभर तेच बोलत राहते की पाणी नाही आलं, पाणी नाही आलं, पाणी नाही आलं. आता पाणी येण्याची वेळ सकाळी आहे, ते नाही आलं, नाही भरलं, आता कधी येईल पाणी, उद्या येणार आहे. आता दिवसभर त्या गोष्टी जर का स्मरण केलं तर पाणी येणार आहे का? किंवा ते दिवसभर बोलून बोलून नेमकं साधल्या काय जाणार आहे, काय भेटणार आहे त्याच्यातनं? मग ती व्यक्ती दिवसभर जेवढे लोक भेटतात सगळ्यांना तेच सांगत असते. आपण काय केलं पाहिजे की जर का ती गोष्ट नाही घडलेली आहे तर ती गोष्ट सोडून द्यायची, तिथे विषय संपला. दुसऱ्या गोष्टी, आता दिवसभर आपल्याकडे दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी भरपूर कामं आहेत, त्या कामांकडे लक्ष दिलं पाहिजे. जे काम थांबलं, नाही झालं आणि दिवसभरात आता होणार नाहीये, तो विषय बंद करून टाकायचा आणि जे काम उपस्थित आहे त्याच्यामध्ये आपलं मन लावून ते कार्य आपण करू शकतो. तसं इथे सांगितल्यानुसार तुमच्याकडे जर का ज्ञान असेल तर लगेच तुम्ही जिथली गोष्ट तिथेच सोडून द्याल आणि नवीन गोष्टीची सुरुवात तुम्ही करणार. परंतु अज्ञान व्यक्ती जो असतो, अज्ञान व्यक्ती काय करतो, सगळ्या झालेल्या न झालेल्या सगळ्याच गोष्टींचं ओझं डोक्यावर घेऊन तो चालत राहतो आणि त्याच्यामुळे तो जास्त दुःखी असतो. आणि मग कधीतरी त्याला असं वाटतं की बस प्रवचन ऐकलं तर आज बरं वाटलं. असं का वाटतं त्याला? कारण की त्या प्रवचनातनं त्याला जे रस्ते त्याच्या समोर आधीच आहेत ते रस्ते त्याला कधी दिसत नाहीत. परंतु जर का प्रवचन ऐकलं तर त्याच्या समोरचे तेच रस्ते त्याला दिसायला लागतात. म्हणजे आपल्या समोरच वस्तू आहे पण लाईट गेलेली आहे, काळोख आहे, मग ती वस्तू दिसते का तुम्हाला? कधी दिसते? बॅटरी लावली किंवा लाईट आली की तुम्हाला दिसते, मग तुम्ही अरे समोरच होती, मला दिसलीच नाही. कधी कधी तुम्हाला सांगितलं ते तिथलं ते आतमधनं हे घेऊन या बरं का, तांब्या घेऊन या, पुढे आतमध्ये जाऊन तांब्याच दिसत नाही तुम्हाला. तांब्या समोरच असतो पण दिसतच नाही तो, कारण की आपलं लक्ष कुठेतरी विचलित असतं. आणि मग ते बाहेरची व्यक्ती म्हणून सांगते, हे बघा हे काय समोरचा तांब्या आहे, हा काय? तुम्ही म्हणता अरे इथं समोरच होता, मला दिसला नाही. असं खूप वेळा आपल्या बाबतीमध्ये होतं. तसं संध्या हे आपल्या समोर असतात, ज्ञान रस्ते आपल्या समोर असतात, पण आपल्याकडे असलेल्या अज्ञानामुळे आपल्याला त्या गोष्टीचं दर्शन होत नाही. पण जेव्हा ज्ञान मिळतं किंवा ज्ञानी व्यक्ती मिळतात त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टींचं दर्शन होतं. परमेश्वर आपल्या सतत सोबत आहेत, परंतु कधीही आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही. पण कधी काळी जेव्हा तुम्ही ज्ञान ऐकता आणि ज्ञान ऐकल्यानंतर दुःखाचं कारण तुम्हाला कळतं, दुःख म्हणजे काय हे कळतं आणि दुःख मुक्त कसं होऊ हे सुद्धा तुमच्या लक्षात येतं, त्यावेळेला आपल्याला परमेश्वराची जाणीव होते, परमेश्वराची आठवण येते आणि ते जे काही ज्ञान आहे ते परमेश्वराच्याच माध्यमातून आपल्याला मिळत राहतं. आणि म्हणून आपण जर का आधीच
जर का परमेश्वराचं ज्ञान घेतलेलं असेल तर आपल्याला संकट येतीलच, नाही असं नाही. कुणीतरी उपदेश घेणार होते, मी त्यांना म्हटलं बाबा का उपदेश काय घ्यायचा तुम्हाला, एकदम पूर्ण परिवार मिळून तो उपदेश घेणार होते. ते म्हणे आम्हाला खूप संकट आहेत. म्हटलं मग उपदेश घेतल्यानंतर संकट जातील म्हणून आम्ही उपदेश घेतो. म्हटलं हे तर बरोबरच आहे, उपदेश घेतल्यानंतर संकट जातील, परंतु उपदेश घेतल्यावर संकट नाही गेली तर काय कराल, उपदेश सोडून द्याल का तुम्ही. मग ते माझ्याकडे बघायला लागले, म्हणजे हा तर नवीनच प्रश्न यांनी ठेवला. असं नाहीये की तुम्ही एखादा धर्म प्रवेश केला म्हणजे तुमचं सगळे दुःख संपले, असं नाही. संकट तुम्हाला तेव्हा पण येणारच, पण तेव्हा ते संकटांना तोंड देण्याचं ज्ञान तुमच्याकडे असेल, त्या संकटांना सामोरे जाण्याचं ज्ञान असेल, तुमच्याकडे एखादं सुरक्षा कवच असेल. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगेल की पाऊस येण्याची भीती कोणाला असते, ज्याच्याकडे छत्री नसते त्याला. आणि ज्याच्याकडे छत्री असली म्हणजे पाऊस येणार नाही का. आपल्याकडे छत्री आहे म्हणजे पाऊस येणार नाही का. छत्री असली तरी पाऊस येणारच आहे, परंतु पाऊस जरी आला तरी तुम्हाला त्याचं दुःख नाही आहे, कारण तुमच्याकडे छत्री आहे. तुम्ही म्हणता बरं झालं मी सोबत छत्री घेतली, म्हणजे छत्री काय करणार आहे, तुमचं रक्षण करणार आहे. ह्याचं ज्ञान तुम्हाला आहे की ती साधना जर का साधन आपल्याकडे असेल तर आपल्या पावसापासून आपलं रक्षण होणार आहे. म्हणजे ज्ञान असल्यानंतर काय होतं की ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करतं. त्याच्यामुळे संकट जर का आलं आणि आपण अज्ञान असू तर लगेच आपल्याला टेन्शन येणार, काय करू काय नाही असं होतं. पण जर का तुमच्याकडे ज्ञान असेल आणि संकट आलं जरी तरी त्याला कसं आता आपल्याला हाताळायचं आहे हे तुम्हाला बरोबर लगेच लक्षात येतं. म्हणजे हे काय आहे, तुमचं जे ज्ञान आहे. आता व्यवहारामध्ये पण तुम्ही राहत असताना अचानक जर काय 10 पाहुणे एकदम अचानक वाढले आणि आता घरात भाजी नाहीये, तर अशा वेळेला काय करता येईल आपल्याला. पटकन एखादी अनुभवी स्त्री काय करते, लगेच सांगते, अर्धा तासात जेवण लगेच तयार होईल. पटापट ती काय काय तिला सुचेल ते बरोबर ते बनवते आणि गरम गरम जेवण लगेच ताटामध्ये वाढलं जातं. हेच जर का एखादी व्यक्ती अशी असेल की जिला काही सुचत नाही, तिला रडायलाच लागून जाईल, आता करायचं काय, घरात काहीच नाही आणि कसं काय बनवायचं, म्हणजे ती गडबडून जाईल. पण एखादी सुगरण स्त्री असेल ती गडबडणार नाही, तिच्याकडे ते ज्ञान असेल, तो अनुभव असेल, ती पटकन काय करेल, काही ना काही उपाय करून स्वयंपाक लगेच तयार करेल. म्हणजे ज्ञान असणं आणि नसणं ह्याच्यातला फरक आपण बघितला. ज्ञान आलं की अनुभव येतो आणि अनुभव तुम्हाला खूप काही करायला शिकवतो. पण जर का अज्ञान पण असेल तर अज्ञान पण असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव कधीच येणार नाही. आणि अनुभव नसला की आपण प्रत्येक कार्यामध्ये अधुरे असतो, पूर्णपणा आपला त्याच्यामध्ये नसतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. हे ज्ञान परमेश्वराकडनंच मिळतं आणि एकदा तुम्हाला ज्ञान मिळालं की तुम्ही दुःखमुक्त आयुष्य जगू शकता. जसं अज्ञान व्यक्तीला जर का कोणी सांगितलं हे तुमच्याबद्दल निंदा करत होते, तर लगेच त्या अज्ञान व्यक्तीला एवढा राग येतो आणि तो लगेच जाऊन भांडूनच येतो तिकडे. परंतु ज्ञानी व्यक्तीला जर का सांगितलं तुम्ही हे तुमच्याविषयी चुगल्या करत होते, निंदा करत होते तुमच्याबद्दल, ते म्हणतात काय नाही, करू द्यात आमचं. ज्ञानी व्यक्ती काय करतो, सोडून देतो, जाऊ दे, त्यांना माझी निंदा करायची, करू द्या, त्याच्यात त्यांना आनंद भेटतोय, भेटू द्या, मी काही त्यांच्याशी भांडायला जाणार नाही, काय नाही. कारण की मला माझं जो वेळ आहे तो खराब करायचा नाहीये. त्याचं तोंड तर माझ्याबद्दल निंदा करून खराब झालेलंच आहे. आता मला भांडण करून माझा वेळ खराब करायचा नाहीये. माझं जे आयुष्यातले क्षण आहेत ते मला दुःखी करायचे नाहीयेत. त्याला करू दे, त्याला काय बोलायचं ते बोलू द्या. जर का आपण तो बोलतोय तसेच आपण जर का असू तर दुःख व्हायचं काही कारणच नाही की तो म्हणतो ते बरोबरच आहे, आपण तसेच आहोत. पण जर का तो म्हणतोय तसे आपण नसू तर अजूनच टेन्शन यायचं कारण नाही, कारण की तो जे म्हणतोय तसे आपण नाहीच आहोत. आपण गोरे आहोत आणि आपल्याला तो काळा म्हणत असेल तर आपलं राग यायचं कारणच नाही, कारण की आपण काळे नाहीच आहोत, आपण गोरेच आहोत. म्हणजे ऐन प्रकारे ज्ञानी व्यक्तीकडे काय असतं, कुठल्याही गोष्टीला कशा प्रकारे हँडल करायचं आहे, कशा प्रकारे त्याला हाताळायचं आहे याचं ज्ञान असतं, त्याचा अनुभव असतो. म्हणून तो कुठेही अस्वस्थ होत नाही. ज्ञानी व्यक्ती कधी अस्वस्थ होत नाहीत, परमेश्वर कधी अस्वस्थ होत नाहीत. अज्ञान व्यक्ती मात्र अस्वस्थ होत राहतो, सतत अस्वस्थ होतो. आणि म्हणून जसं
की परमेश्वर जे आहेत तेच तुम्हाला दुःखमुक्त करू शकतात. आणि त्या परमेश्वराबद्दल सांगताना निर्वेव निराकार परमेश्वर कृपा गुणामुळे सावेव साकार होतात, म्हणजे अवयवयुक्त होतात, आकारयुक्त होतात, या सृष्टीतलावर अवतार घेतात आणि आपले ज्ञान देतात, म्हणजे स्वतःचं ज्ञान देतात. परमेश्वर जेव्हाही भेटतात तेव्हा जीवाला आधी काय करतात, ज्ञान देतात. त्या जीवाला अज्ञानामध्ये ठेवत नाहीत आणि ज्ञान देऊन त्याला आचरण विधी जो आहे तो त्याला सांगतात. जो आपल्याला आचार प्रकरणामध्ये, अस्थिपरी प्रकरणामध्ये, आचार माळिका प्रकरणामध्ये, याच्यामध्ये ते आचार आपल्याला सांगितलेलं आहे. आचरण कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि स्वामींची सगळी जी वचनं आहेत हे तुमची मानसिकता जी आहे, मानसिकता चांगलं करणारी ती वचनं आहेत. म्हणजे तुमची मनस्थिती जी बिघडते, जर का स्वामींचे एक एक वचनं आपल्याला पाठांतर असतील आणि त्याचं थोडं थोडं जरी आचरण तुम्ही केलं तर तुमची मानसिकता कधी बिघडणार नाही. तुमचे विचार सतत सकारात्मकच राहतील. तुमच्या मनामध्ये कधीही नकारात्मक विचार जे आहेत ते कधीच येणार नाहीत. स्वामींच्या वचनांची ताकद ती आहे. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, परमेश्वराची जी वचनं आहेत ते पाठांतर करा. हे मी नेहमी का सांगतो, कारण की त्याच माध्यमातून आपल्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आयुष्य छानपैकी जगता येणार आहे. आपण आपला ज्ञानस्तर वाढवला पाहिजे. ज्ञानामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य शांतपणे जगू शकतो आणि चांगलं आनंदी आयुष्य आपण करू शकतो. आजच्या या सत्रामध्ये, तिसऱ्या सत्रामध्ये आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण तो त्याबद्दल जरूर विचार करून आपल्या आचरणामध्ये तो आणायचा आहे. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.